नमस्कार मंडळी, मी संकिता. मी एक कंटेंट क्रिएटर आणि हाऊसवाईफ. मी सुद्धा तुमच्यासारखीच 9 to 5 जॉब करायचे. 2 वर्ष कॉर्पोरेटमध्ये जॉब केला. रोज सकाळी लवकर उठून आपली लोकल ट्रेन पकडायची आणि जॉबवर जायचं. हे रोजचंच रुटीन झालं होतं आपलं. त्याच्यानंतर लॉकडाऊन लागलं. लॉकडाऊनमध्ये खूप जास्त मी यूट्यूब बघायला लागले होते. मेकअप आणि स्किन केअरच्या व्हिडिओ. मला सुद्धा आवड होती मेकअप आणि स्किन केअरमध्ये. पण एवढे महागातले प्रोडक्ट घ्यायचे ते पण व्हिडिओमध्ये दाखवण्यासाठी हे मला काही पटत नव्हतं. मी आपल्या घरच्या वस्तूपासून मस्त स्किन केअर मेकअप वगैरे करायचे मला परवडतील अशा प्रोडक्ट वापरून. त्याच्यानंतर मला असं विचार आला की माझ्यासारख्या मुलींचं काय, ज्यांना मेकअप करायला तर आवडतं, पण एवढे महागातले प्रोडक्ट घेणं हे प्रत्येकाला जमेल असं नाही. म्हणून मी एक यूट्यूब चॅनल ओपन केला. त्यामध्ये मी मेकअप आणि स्किन केअरच्या व्हिडिओज वगैरे दाखवायचे. ते सलग मी 2 वर्ष व्हिडिओ बनवत होती आणि हळूहळू सर्वांना समजायला लागलं होतं की मी मेकअप आणि स्किन केअरच्या व्हिडिओ बनवते आणि यूट्यूबला टाकते. खूप जणांनी माझी टिंगल उडवली. खूप सारे नातेवाईक बोलायचे, काय तू करतेस, एवढं शिक्षण घेतलंस आणि असल्या व्हिडिओ टाकत बसतेस. पण मी मात्र व्हिडिओ बनवायचे, कारण मला छान वाटायचं व्हिडिओ बनवायला. असं करता करता माझं चॅनल मॉनिटाईज झालं. मला प्रत्येक व्हिडिओमागे मला पैसे यायला लागले. हळूहळू ब्रँड कोलॅबोरेशन यायला लागले. मी घर बसल्या म्हणजे चांगलं इन्कम चालू झालेलं होतं माझं यूट्यूबकडून. मग थोड्या दिवसांनी मी असं ठरवलं की आता जॉब रिझाईन करूया आणि पूर्ण वेळ यूट्यूबच करूया. आणि अगदी थोड्याच महिन्यांनी मी माझं दुसरं मराठी चॅनल ओपन केलं. त्याच्यामध्ये मी माझे मिनी व्लॉग्स टाकायला लागले आणि ते सुद्धा लोकांना खूप जास्त आवडायला लागले. असं करता करता ते चॅनल सुद्धा माझं मॉनिटाईज झालं. आता माझ्याकडे 2 यूट्यूब चॅनल आहेत. कुठल्याही चॅनलवर व्हिडिओ अपलोड केली की मला चांगलं इन्कम मिळतं. तर मुलींनो, मला सांगायचं हे आहे की तुम्हाला ज्या गोष्टी आवडतात, ज्या गोष्टीमधून तुम्हाला आनंद मिळतो, त्या गोष्टी नक्की करा. कारण लाईफ खूप छोटी आहे, स्वप्न खूप मोठी आहेत आणि त्यात परत तुम्ही लोक काय बोलतील ह्याच्या मागे लागला की झालं. तुम्ही काही नाही केलं तरी तुम्हाला लोक बोलणार आणि काही केलं तरी सुद्धा बोलणार. आता तुम्हाला ठरवायचं आहे तुम्हाला काय करायचं आहे. तुम्हाला तुमची स्वप्न महत्त्वाची आहे की लोक काय बोलतील हे महत्त्वाचं आहे. तर चॉईस ही तुमची आहे.